चरित्र केले नारायण रांगता गोधणे राखी काही हे संसार आलते नंते पुढेही बहुत दरणी आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे ही प्रेम काही महायोग किटे कटे त्यांच्या कृपागाणी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा निरंतरधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य जननी देवा शरण
म्हणतोय, सर्व संतांनी संमत केलेले देवीचे सुप्रसिद्ध साधू नवे नवीन तर या परमार्थ रूपी मंदिराचा कळस झालेला, ज्यांना जगद्गुरु उपमा प्राप्त झालेली आहे असे असणारे तुकोबाराय आणि त्या तुकोबारायाचा उत्कृष्ट असा फक्त 3 चरणाचा आजचा जो हा काल्याचा प्रसंग आहे, त्या काल्याच्या प्रसंगाकरता निवडलेला अभंग प्रसंग सर्वांना सुचते, पण सांगणं अगत्यच आहे की आज या तुमच्या गोदरठाण ग्रामामध्ये हनुमंतरायाच्या प्रांगणात गेल्या अनेक काही वर्षापासून तुमचा हा सुरू असलेला हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहाच्या निमित्ताने आजची ही काल्याच्या कीर्तनाची सेवा बघा. प्रसंग सर्वांना सुचते आणि थोडी प्रस्तावना जर द्यायची जर झाली तर आमचे चौधरी दादा, मला नाव नाही, हरिश्चंद्र का आहे ना, त्यांनी आता पांडुण्याला कीर्तन ऐकलेलं आणि त्यावेळेला सुद्धा त्यांनी मला म्हटलेलं होतं, पण महाराज कधी योग येईल, तारीख घ्याल. म्हटलं कधी काळा असते आणि वसंत पंचमी म्हटलं अजिबात जमत नाही. का? कारण आमच्या गावाला आज सर्वात म्हणजे जवळपास खूप मोठा कार्यक्रम असतो. म्हणजे महाप्रसादाचं जर सांगायचं झालं तर 17 क्विंटल गव्हाची पोळी लागते आम्हाला, 13 क्विंटल चावल आणि 10 क्विंटल डाळ, 2 क्विंटलचा बुंदा, म्हणजे हे ठरलेलं कार्यक्रम. आता याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की कार्यक्रम केवढा असतो. पण तो कार्यक्रम आहे दादाजी महाराजांचा आणि तो कार्यक्रम आहे रात्री 8 वाजता. रात्री 8ला आरती झाली की नंतर महाप्रसाद खाला व्हायचा. त्याने विनंती केली, म्हणजे महाराज एक वर्ष तर द्यावं आम्हाला. शेवटी थोडासा विचार करून त्यांची आपुलकी पाहून, आपुलकी बघून नाही म्हणा वाटलं नाही. का? कारण कसं आजचा दिवस जर म्हटलं आमच्या इथला तरी आमच्या गावासाठी कोणी दिवाळीला येत नाही, ना रक्षाबंधनला येईल, ना कशाला येतील. पण आज जर म्हटलं तर एका घरी कमीत कमी नाही तर 70-80 पाहुणे तुम्हाला गरीबाच्या घरी सापडत. आज एवढा सोहळा असतो. पण असो, असेल माझ्या भाग्यात तुमची सर्वांची सेवा करून यायचा योग असेल, त्या हनुमंतरायाची कृपा असेल. मनोजमं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयुतं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सिया राममय सब जग जाने, करहु प्रणाम जोरी जुग पाए. असो प्रसंग हा गाण्याचा आहे. आणि आपण अभंग निवडला जगद्गुरु तुकोबा यांचे.
इतरत्र कीर्तने जी असतात त्या कीर्तनाचा विषय हा वेगळा असतो, पण काल्याचं कीर्तन म्हटलंय की विषय एकच असतो. आणि तो विषय कोणता असतो माहितीये? चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी भगवान गोपाल कृष्णाने जे गोकुळामध्ये चरित्र केलंय त्याच चरित्राचा आज उच्चार करावा लागतोय. या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतोय की भगवान कृष्णाने चरित्र गोकुळातच केलंय का? कृष्ण तर जन्माला आला मथुरेमध्ये, मथुरेतही चरित्र केले, तेथून मग गोकुळात आला, मग गोकुळात चरित्र केले, तेथून आईनं त्याला वृंदावनात पाठवलं, वृंदावनातही चरित्र केले, तेथून पुन्हा गोकुळात आला, त्याच गोकुळामधून तो मथुरेत गेला, पुन्हा मथुरेत गेला आणि मथुरेत जाऊन पुन्हा चरित्र केले. त्या मथुरेमधून तो द्वारकेत जातो, द्वारकेतही चरित्र करतो, द्वारकेतून हस्तिनापुरात येतो, हस्तिनापुरामध्ये चरित्र करतो, तेथून कुरुक्षेत्रावर जातो, तेथही चरित्र करतोय. मग एवढं चरित्र त्याने केलं. मग आज तर महाराज म्हणतात की केले गेले गोकुळी का? बाकीचं चरित्र कामाचं नाही का आपल्या? पण आजच्या प्रसंगाला गोकुळाचं चरित्र का? इतरत्र जे चरित्र भगवान कृष्णाने केलंय त्या चरित्रामध्ये मथुरेतल्या चरित्रात स्वार्थ होता, वृंदावनामधल्या चरित्रामध्ये कृष्णाचा स्वार्थ आहे, द्वारकेतल्या चरित्रामध्ये स्वार्थ आहे, हस्तिनापुरातल्या चरित्रामध्ये सुद्धा स्वार्थ आहे. एवढंच काय, कुरुक्षेत्रावर चरित्र केलं त्यामध्ये सुद्धा कृष्णाचा स्वार्थ होता. पण कृष्णाने जे गोकुळात चरित्र केलंय त्यामध्ये अजिबात कृष्णाचा स्वार्थ नव्हता. मग काय होतं त्या ठिकाणी? तू देव मी भक्त ऐसे हाच एक भाव होता. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात केले देवे गोकुळी. काल्याचं कीर्तन तुम्ही आजच ऐकत नाही, काल्याचे कीर्तन तुम्ही बरेच ऐकले, बरेच काले खाल्ले, बरोबर? म्हणून मी जास्त काही वेळ करणार नाही. खाल्ले ना काले, काल्याचे कीर्तन ऐकले, मग जास्त ऐकायची काही जरूरत आहे का? थोडस पाहतो कामापुरतं 10-15 मिनिट. कारण मी का म्हणतोय, जास्त सांगितलं तर बोर होईल ना. तेच ऐकून होतंय का? होतंय नाही.
आणि सकाळी त्या घरवाल्याने जर ठरवलं की नाही पाहुण्याला सकाळी नाश्त्यालाही आपण काय द्यायचं, पुरणच द्यायचं, एका प्लेटमध्ये आणून दिलं, याने ते पुरण खाल्लं, नाही की आज दुपारी पुरणपोळीच द्यायची, दुपारी ही पुरणपोळी, सायंकाळी सुद्धा त्याला पुरणच पोळी, कंटिन्यू 3 दिवस राहिला, पण 3 दिवस सकाळ दुपार संध्याकाळ काय मिळालं, पुरणपोळी. शेवटी दुसऱ्याच दिवशी हा म्हणायला लागला, म्हणे दादा काय नाश्त्याला पोळी बी करायला, पुरणपोळी आहे ना, खा ना, म्हणे नको आहे आता, का बरं, नाही म्हणे तिचा मीठ आला, खावं नाही वाटत का, एवढी पुरणपोळी सर्व पक्वांनामध्ये नाही का, पण तरी तिचा वीट येतो, पुरणपोळीचा वीट येतो. पण आजपर्यंत आपण त्या परमात्म्याचं नाम कीर्तन, त्याचे गुणानुवाद, त्याचं चरित्र ऐकतोय, त्याचा वीट आतापर्यंत कोणालाही आलेला नाही. का नाही, याला कारण मला एक सांगा, वीट कोणाचा येत नाही ते सांगतो, वीट कोणाचा येत नाही, परमात्मा जो आहे हा परमात्मा वीट येतो, खोट्याचा वीट येतो. कशाचा, जे खोटं असते ना, खोटं खरं खोटं, आता त्याविषयी बोलू थोडं समोरचं, खोटं असते फक्त एवढं सांगून जातो, खोटं असते ना त्या खोट्याचा वीट येतो, पण जे खरं असते त्या खऱ्याचा वीट येतो का कधी तरी. जे खरं आहे, खरं हे खरं आहे, खरं हे खरं आहे, आणि खोटं हे खोटंच आहे. खोट्याला किती खरंपणा तुम्ही करण्याचे प्रयत्न करा, पण ते खरं होणार नाही. मला एक सांगा, परमात्मा खरा की खोटा, परमात्मा खरा की खोटा, खरा की खोटा, खरा आहे ना, आहे ना खरा. मग जो खरा आहे त्याचा वीट येईल का नाही. पुरणपोळी कशी आहे, गोड आहे, पण खरी आहे का नाही, ती खरी नाही, ती खोटी आहे. ती पुरणपोळी खोटी आहे, का खोटी आहे, कारण ती संसारातली आहे, ती बोलून जातोय, ती पुरणपोळी या संसारातली आहे, आणि संसार जो आहे हा खरा आहे का, संसार खरा आहे का नाही. संसार कसा आहे, खोटा आहे, संसार खोटा आहे, कारण या संसारामध्ये जन्माला येणं हे खरं आहे का, जन्माला येणं खरं आहे. जगाच्या पाठीवर दोनच सत्य, एक लक्षात घ्या, जगाच्या पाठीवर दोनच सत्य आहे, जन्माला येणं खरं नाही, खरं नाही, पण जन्माला आला, पण जन्माला आला, मात्र आल्यानंतर मरण खरं आहे का खोटं आहे, खरं आहे ना. मग त्याच तर दोनच तर गोष्टी या पृथ्वी तलावर खरे, एक परमात्मा आणि दुसरं मरण. राष्ट्रसंतांनी पुरावा दिला ना, हो मरणा 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 हा का मरणा हा का बाणा जीना उभारला जीना
अर्जिना उधार काय म्हणते बस कसं आणि नाही म्हणणार तू काय म्हणत आणि या पृथ्वी तलावावर जे जे जन्माला आले ते सर्व गेले कोण कोण राजा अर्जिना उधार मरण हे हक्काचं खरंय मरण खरंय आणि परमात्मा हेही खरे आहे आणि म्हणून जे खरे आहे त्याचा माणसाला कधी भीत येत नाही आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात केले देवे गोकुळात जे चरित्र केलंय त्याचा उच्चार आज करावा लागतोय बघा भगवान कृष्ण जो आहे कृष्णाचा जन्म कुठे जास्त चरित्राकडे वळत नाही कारण कृष्णाचं चरित्र किती जरी सांगितलं तरी न संपण्यासारखे भगवान कृष्णाचा जन्म जो आहे हा मथुरेमध्ये केव्हा झाला थोडक्यात सांगतोय एक वेळा काय झाले वसुदेव आणि देवकी यांचा विवाह ठरलाय देवकी ही कंसाची बहीण आहे आणि लग्न आटोपलं आणि ती बीड निघाली सुंदर रथ सजवला कंसाने वसुदेव देवकी त्या रथामध्ये बसलेले आहेत आणि त्या रथाला घोडे जुंपलेले सारथी आहे रथावर खाली कंस आहे कंसाने बघितलं अरे माझी बहीण देवकी आज सासरी जात आहे आणि या रथाचं सारथ्य कोण करतोय सारथी मी तिचा भाऊ आहे आणि म्हणून त्या सारथ्याला त्या वेळेला कंसाने खाली उतरवलं आणि स्वतः त्या रथावर आरूढ झाला त्या अश्वांचे वाघ दोन जे होते आपल्या हातात घेतले आणि रथ निघाला रथ चाललेला चलता चलता काय झालं आकाशवाणी झाली ज्या देवकीला मोठ्या प्रेमाने तू सासरे पाठवतोय ना त्याच देवकीच्या पोटी
8वा मुलगा जन्माला येईल आणि तो तुझा कडकण काय ठरेल. आकाशवाणीने सांगितलं आणि सांगितल्याबरोबर या कंसाला आनंद झाला का? एखाद्याला म्हटलं मी आप्पा काय मरता तुम्ही आप्पा मला चॉकलेट देईल का? देईल का? अरे 99 वर्षाचं जरी म्हातारं असलं, नातू जरी गेला, आप्पा काय मरता तुम्ही 2 दिवसात. 99 वर्षाचा झाला ना, काय जगता आता, जा ना लवकर. म्हणजे ते 99 वर्षाचं असून सुद्धा त्याला मला वाटत नाही. वाटते का मला नाही? मग हा जो कंस होता, कंसाला कळलं ही माझी बहीण आहे आणि हिच्या पोटी 8वा जन्म आला आहे, त्याच्यापासून मला मृत्यू आहे. त्याला आनंद झाला असेल का? नाही, दुःख झालं. राग आला, राग. कंस कोण होता? आपण माणसं म्हणून जन्माला आलो. आपण कोण आहोत? माणूस आहेत ना? आपण माणूस आहे. पण कंस कोण होता? राक्षस होता. माणूस तो राक्षसासारखा वाटतो, मग तो का राक्षस होता? शेवटी त्याला राग आला. रागाच्या भरात त्याची राक्षसी वृत्ती जागृत झाली. जवळच खणलं होतं तलवार, हातात घेतली आणि धावला. त्यावेळेला त्या देवकीला आता मारून टाकावं, तिच्यावर वार करणार. तोच बाजूला वसुदेवी होती. वसुदेवाने हात पकडला. खबरदार कंसा, जर या माझ्या पत्नीला मारलं तर. वसुदेवजी, तुमची पत्नी जरी असेल पण ही माझी बहीण आहे, हिच्यावर माझा अधिकार आहे. त्याच वेळेला वसुदेवाने सांगितलं, बाबा तुझा अधिकार आहे, कोण नाही म्हणतं. आतापर्यंत हिच्यावर तुझा पूर्ण अधिकार होता, पण हिच्या गळ्यात मी हार घातला, माळ घातली वरमाला, तेव्हापासून हिच्यावर तुझा अधिकार वर्षातून 2 दिवस. रक्षाबंधन, भाऊबीज. तुझा अधिकार संपला. हिच्यावर आता अधिकार कोणाचा? माझा. आणि ते कोटपर्यंत ही मरे पर्यंत. म्हणून खबरदार मारलं. काय कंसा आणि काय का मारतो हिला? वसुदेवजी, अहो हिच्यापासून 8वा मुलगा जन्माला येणार आणि तो मला मारणार आहे, म्हणून मारतो. 8वा मुलगा जन्माला येईल, तो तुम्हाला मारल, म्हणून तुम्ही हिला मारता. म्हणे हो, नात्यानं कोण लागते तुमची? आणि बहीण लागते. असं काय? ही कोण आहे? म्हणे स्त्री आहे. अक्कल आहे की नाही काही? अरे कंसा, तुझ्या गुजरीला मारून आणि तुझ्याकडून ब्रह्मत्याचा पात तुझ्या मस्तकावर बसल. स्त्री हत्येचा पात तुझ्या मस्तकावर बसल. म्हणून मारू नको कंसाईला. आणि मारू नाही मग काय करू? ऐकतं का माझं? अरे हिला जेवढे लेकरं होईल ना, जेवढे होईल तेवढेचे तेवढे मी तुला आणून देईन मी पुत्र. सत्य माझे
कारागृहात ना कामाला बंदीगृहात ठेव आणि जेवढे लेकर होईल मी आणून देईल तरी विश्वास ठेव माझ्यावर. ठीक आहे. दोघांना कारागृहात टाकलं. वसुदेव देवकीला आणि देवकी माता गर्भवती झाली. काळ वेळ पुढे गेला. योग्य वेळेवर देवकी प्रसूत झाली. मुलगा झाला पहिला. वसुदेवाने ठरल्याप्रमाणे तो मुलगा घेतला आणि कंसाच्या जवळ आणून दिला. कंसा माझा शब्द पाळला. हा देवकीचा पहिला मुलगा आहे. हे बाबा तुला काय करायचं. वसुदेवाने तो मुलगा पाहला आणि वसुदेव आपल्या या कंसाने पाहला आणि कंसाच्या अंतःकरणामध्ये वात्सल्य निर्माण झालं. प्रेम निर्माण झालं. अरे माझ्या देवकीचा हा मुलगा आहे. माझा भाचा आहे. किती सुंदर आहे. म्हणून कंसाने त्या मुलाला वस्त्र दिले. नवीन अलंकार दिले आणि वसुदेवजीला सांगितलं वसुदेवजी मला नाहीतरी 8व्या पासून मृत्यू आहे. घेऊन जा परत याला. हा पहिला आहे. वसुदेवजी परत आले. वसुदेवजी परत आले. पण इकडे नारदाने विचार केला या कंसाच्या पापाची पायरी भरलेली आहे. फक्त शीग खाली सांडायची आहे आणि ती सांडण्यासाठी हेच एक या ठिकाणी साधन आहे. आता काय करावं. काहीतरी करायला पाहिजे. बाकीचे देव आले. नारदाला म्हणायला लागले कसं नारदा मी चिंता करू नका. पाहतो काय करायचं ते. म्हणजे काय पाहायचं नाही. जा पटकन काहीतरी कर. म्हणजे कसा जाऊ. मी कसं जाऊ. काय पाहिजे तुला जायला. म्हणजे आपल्याला ऍम्ब्युलन्स पाहिजे. ऍम्ब्युलन्स पाहिजे का. घे ऍम्ब्युलन्स. ऍम्ब्युलन्स घेतली. ऍम्ब्युलन्स निघाली. तो आवाज करून आली. कुठं मथुरेत आली. मथुरेत आल्यानंतर बाकीचे म्हणायला लागले का रे ऍम्ब्युलन्स आली. कोण बिमार आहे आपल्या गावात. कोण सिरियस आहे. आणि ऍम्ब्युलन्स जाऊन उभी कुठे आले कंसाच्या वाड्यास. नारद मुनी गेले. कंसाने पाहिलं म्हणे ऍम्ब्युलन्स आणली आहे ना. नारदा ही ऍम्ब्युलन्स कशासाठी आणली. म्हणजे कशासाठी आणली ही ऍम्ब्युलन्स का. ही तुझ्यासाठी आणली. म्हणजे कमी काय झालं. मला काय झालं. म्हणजे तुला डोकं भिजलं तुझं डोकं. फक्त काय करे कंस कळते काय तुला काही. झालं काय. काही नाही. तू एक काम कर. पटकन या गाडीत बस. नागपूरला मेंटल हॉस्पिटल तुला भरती कर. कारण तुझं डोकं काही जागेवर राहिलेलं. म्हणजे कारण काय. म्हणजे कारण अरे किती मूर्ख माणूस आहे. आकाशवाणी ऐकली नाही का तू. ऐकली. म्हणजे काय होते. म्हणजे देवकीच्या पोटी 8वा येईल तो मला मारल. म्हणजे मारल बरोबर आहे ना. म्हणजे हो मग देवकीला मुलगा झाला ना. म्हणजे हा त्याला तू काय केलं. म्हणजे परत केलं. का केलं. म्हणजे तो पहिला होता. मला 8व्या पासून मृत्यू आहे. म्हणजे म्हणून तो डोकं फिरलं म्हणतोय तुझं. मूर्ख अक्कल नाही तुला. अरे हे देव जे आहेत ना हे देव काय करतील सांगता येत नाही. स्त्रीचा या देवांना पुरुष करता येते. स्त्रीचा पुरुष. पुरुषाची स्त्री करता येते. हे सर्व आपला बदल करता येतं. आणि पहिल्याचा 8वा आणि 8व्याचा पहिला नसते करता येत का. झालं असेल का असं. म्हणजे कशावर नाही. म्हणजे उदाहरण फॉर एक्झाम्पल. म्हणजे ठीक आहे मला माहित होतं तुला एक्झाम्पल लागेल नाही का. म्हणून नारदाने 8 पाकळ्याचं कमळाचं फुल आणलेलं. 8 पाकळ्याचं कमळाचं फुल. आता त्याला 8च पाकळ्या होत्या. सुरुवात केली म्हणजे पहा हे कोणती आहे. पहिली. हे कोणती. दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी, शेवटची आणि 8वी आहे ना. 8च झाल्या ना. सुरुवात केली तेव्हा कोणती होती ही पहिली. आणि शेवट कोणता नंबर आला हिचा 8वा.
आता इकडून जाय. आता कोणती आहे? पहिली. कोणती येते शेवटी? 8वी. हे लाव, इथून लाव. हे कोणती झाली? पहिली. शेवटी कोणती येते? 8वी. आणि मूर्खा म्हणे वर्तुळात सर्वच पहिली आहेत आणि वर्तुळात सर्वच 8वी आहेत. मग असं का आठवा? नसल कशावरून? म्हणे आता काय करू, मारू का ठेवू? म्हणे तुझं तू पाहत बस, माझं काम होतं संपलं. वापस कंस आपला नारळ घेऊन गेला. या कंसानं त्याच वेळा तिथून निघाला, देवकीच्या जवळ आला आणि देवकीच्या जवळ येऊन देवकीच्या मांडीवर ते बाळ होतो, तो मुलगा होता, खेचला आणि शिळेवर आदळलं, मारलं. दुसरं मुलगा तोही मारला. असे त्या देवकीची 6 7व्या वेळेला देवकीला गर्भ राहिला. पण त्यावेळेला योगमाया जे होती, त्या योगमायेनं त्या देवकीच्या गर्भामधला म्हणजे तिच्या उदरामध्ये जो गर्भ होता तो काढला योगमायेनं. आणि तेथून याच वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी होती, ती होती गोकुळा. तिच्या पोटामध्ये तो गर्भ नेऊन ठेवला. 8व्या वेळेला देवकी जी आहे पुन्हा गर्भवती झाली आणि 8व्या वेळेला हिच्या गर्भात कोण आहे? परमात्मा. म्हणून ती देवकी जी आहे त्या देवकीचं तेज काय वर्णन करावं? आमच्या माता भगिनीस तर मुळात सुंदर आहे, पण ज्या वेळेला त्या गर्भवती असतात त्यावेळेला त्यांचं सौंदर्य आणखी म्हणजे उज्ज्वल होते. का? कारण त्यांच्या गर्भामध्ये जो काही जीव आहे तो कोणाचा अंश आहे? तो परमात्म्याचा अंश आहे. आणि आज या देवकीच्या गर्भामध्ये तर प्रत्यक्ष परमात्मा आहे. आणि म्हणून त्या देवकीचं तेज बघितलं कंसाने. सूर्य काय त्या देवकी मातेचं तेज होतं. ते तेज बघितलं आणि या कंसाला एकदम वाटायला लागलं, आला आला मज मारावया. कंसाला त्या 8व्याचा 8 व्हायला लागला. कंसाला 8व्याचा 8 व्हायला लागला. कंसाच्या जीवनात तो 8वा आहे आणि आपल्या जीवनात 8वा नाही का? आपलं आयुष्य किती दिवसाचं आयुष्य आपलं? 100
50 नाही. किती दिवसाचं आयुष्य आपलं? फक्त आणि फक्त आयुष्य जर असेल आपलं तर 7च दिवसाचं आयुष्य. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. किती दिवस आहेत? 7च आहे. या 7 दिवसातच आपला जन्म आहे. या 7 दिवसात लहानाचं मोठं व्हायचं आहे, शिकायची आहे. अंगणवाडी, बालवाडी, कॉन्व्हेंट सर्व करून कॉलेज वगैरे करून तिकडे. आणि ते झालं की याच्यातच मग काय करायचं आहे? ते करायचं. ते झालं ते झालं की मग सर्व मी कशा करता बोलतोय हे सर्वच आपल्याला कशात करायचंय? 7च दिवसात करायचंय. किती दिवसात? 7च दिवसात. तू म्हणाल असं कसं 8व्या दिवशी आहे ना? 7 दिवसाचं आयुष्य आहे. पण आपल्यासाठी उजाडणारा जो दिवस आहे समोरचा तो 8वा आहे. आणि 8वा दिवस कोणता आहे? शेवटचा राम राम. 8वा दिवस तो आहे. आणि म्हणून संत महात्म्यांनी सांगितलंय कंसाला 8व्याचा आठव होतो. एक लक्षात घ्या, ज्याच्या जीवनामध्ये जो पुरुष नाही का, जी स्त्री मरणाचं स्मरण करत करत जीवन जगत, मरणाचं स्मरण करत करत जीवन जगतो, त्याच्या जीवनात दुःख नाही. पण जो स्मरणच करत नाही त्याच्या जीवनात दुःखाला कमीच नाही करायचं. स्मरण ठेवावं मरणाचं. मी मरणार आहे, पण काय करून मरावं? एकच बोलतो, मरत असताना माणसाने कोणाच्या मौतीनं मरावं? मी माझ्या भाषेत बोलतो, माणसाच्या म्हणतो ना सुद्धा आपण, माणसाने माणसाच्याच मौतीनं मरावं. बरोबर आहे? नाही तर कोणाच्या मौतीनं मराल? माणसाच्या मौतीनं मौत आली पाहिजे. माणसासारखा जन्म दिला आपल्याला देवाने, जो माणसाचा जन्म दिला ना, हा माणसासारखं जीवन जगण्यासाठी, माणसासारखं वागण्यासाठी, माणसासारखं या समाजाला पाहण्यासाठी. आणि तू जर जानवरासारखा जर वागत असतील तर त्याच्यात तुझ्यात काय फरक आहे? मग तुला मरण कसं येईल का? येईल ना त्या कुत्र्यासारखं मरण. कोण आहे साऱ्या जीवनामध्ये? मग जर आधी दुःख व्हावे असे कोणी भावे ना जीवे. निघालो कारंजाला जायला, मोटरसायकल हायवेवर लागलो, येणे एखादा ट्रक बुडो म्हणे. वाटते एखाद्याला? कोणाला तरी वाटतंय का? कोणालाच वाटत नाही. प्रत्येकाला असं वाटते माझा प्रवास सुखाचा व्हावा. मग प्रवास जर सुखाचा व्हावा असं वाटतंय ना, तर 8व्याचा आठव कर. 8व्याचा आठव कर. मरणाचं स्मरण ठेव आणि जरा परमात्म्याचं नाम चिंतन कर. हा कंस 8व्याचा आठव करत होता. 8वा कोण येणार आहे? कृष्ण जन्माला येणार आहे. कृष्णाचं स्मरण करत होता. कोणाचं? कृष्णाचं स्मरण करत होता. आणि झाला काळ वेळे जवळ जवळ आली. काय सुंदर वर्णन केलं नामदेवरायांनी. वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया खाली अस्त्र रक्ष पाळा. वसुनाम तिथी आहे, बुधवार दिवस आहे, रात्रीचे 12 वाजले, श्रावण मास आहे, अष्टमी तिथी आहे. मेघ मंद मंद गर्जना करतो, रिमझिम पाऊस येतो, आल्हाददायक असं वातावरण तयार झालं. आणि त्या आल्हाददायक वातावरणामध्ये त्या राजा कंसाच्या कारागृहात ही देवकी माताची प्रसूत होत आहे. पण कशी? अयोण संभव नव्हे काही श्रमे ना
प्रगटला गोपाल प्रगट भाया भगवान मथुरा प्रगट भयो आणि प्रगट झाल्याबरोबर वसुदेवजींनी पाहिलं काय करू आता जणी कंसासे कळेल माझ्या बाळासी मारेल कंसाला जर कळलं येईल आणि तो माझ्या बाळाला मारून टाकेल म्हणून वसुदेवजी त्या मुलाला लपवायला लागले 16 मिठी लपवा लपवा जगजीती काय करावं भगवान कृष्णाचं लक्ष गेलं वसुदेवजीला म्हणतो बाबा मला तुम्ही असं का लपवता हो अरे काय करू रे बाबा तुझा जो मामा आहे लयच नालायक आतापर्यंत तुझ्या मायचे तुझे 6 भाऊ त्यानं मारले आणि जर त्याला कळलं येईल तुलाही मारल रे बाबा म्हणून तुला लपवतोय म्हणजे बाबा या ठिकाणी सुरक्षित नाही का मग नाही तू सुरक्षित नाही बाबा तुम्ही एक काम करा हो काय करू मला उचला डोक्यावर घ्या बाबा आणि मी सांगतो ते तुम्हाला झाले वसुदेवजीने कृष्णाला उचललं डोक्यावर घेतलं उचलिला कमळापती पायाची बंधने कडकली डोक्यावर घेतलं कृष्णाला आता काय करू कुठं नेऊ रे लंकाच्या घराला
घराला मध्ये ही गोकुळाला काय करू तिथे देऊ माया उपासने तेथे ठेवी मज आणि येथे बाबा चला निघाले वसुदेव पुढे यमुनाची आहे तुथडी भरून वाहत आहे पूर चढला चाट त्यासी लाविला अंकुश यमुनेला स्पर्श केला कृष्णाने यमुनेने त्यावेळेला रस्ता दिला वाट माय दिली खरी आणि निघाले गोकुळा इकडे गोकुळामध्ये नंद बाबाची पत्नी यशोदा तिची डिलिव्हरी रात्री झाली होती यशोदेची डिलिव्हरी रात्रीच झाली तिला मुलगी झाली यशोदेला मुलगी झाली होती पण यशोदेने त्यावेळेला नंद बाबाला काही सांगितलं नाही का नाही सांगितलं तिने विचार केला काय झाली मुलगी आणि मुलगी झाली असं सांगितलंय तरी तेवढा काही आनंद नंदाला होणार नाही म्हणून ती तू गप्प राहिली इकडे वसुदेवजी पहाटेच्या वेळेला गोकुळात पोहोचले ती यशोदा प्रसव वेदनेनं तिला गाढ झोप लागलेली होती यशोदेच्या पंगावरती मुलगी आहे वसुदेवजींनी मुलीला बाजूला केलं जवळ जो मुलगा आणलेला होता त्या मुलाला यशोदेच्या त्या पलंगावर ठेवलं आणि मुलीला घेऊन वसुदेवजी परत निघाले वसुदेवजी निघाले थोडे वेळ गेले यशोदेला जाग आली आणि जाग आल्या बाजूला पाहते माझी मुलगी कशी आहे पण यशोदेला मुलीच्या ऐवजी मुलगा दिसला आनंद झाला की दुःख अरे एवढा आनंद झाला यशोदेला यशोदेने लगेच नंद बाबाला आवाज दिला ओ नंदजी काय झालं ग यशोदे काय झालं अहो मुलगा झाला मुलगा काय म्हणते मुलगा आता नंद बाबा म्हणजे काही बीपीएल वाला होता का अंतोदय वाला होता नंद बाबा म्हणजे गोकुळचे कोण आहे राजे आहे राजे आपल्या घरी एकच बांडी गाय असते दूध किती देते दीडपा अख्खं गाव जाऊ द्या आजी आहे का दूध एवढ्याचं पाहिजे 1 रुपयाचं घे आजी आहे का दूध किती पाहिजे पावभर नाही पावभर नाही घे 1 रुपयाचं 2 रुपयाचं 1 रुपयाचं 2 रुपयाचं अख्खं गाव दूध मिळते संध्याकाळी जाऊन पाणी अर्धा पाव शिल्लकच राहील दूध देते किती 1.5 पाव तरी माणूस काय ऐकते का त्या 1.5 पावली गाय जरी घरी असली तरी माणूस जरासा दौलात चालतोय आणि नंद बाबाच्या घरी गाई किती होत्या 9 लक्ष गाई घरी किती 9 लाख गाई 9 लाख काय म्हणतात एक गाय 5-5 लिटर जरी पकडाल 2 टाईमचं पकडाल तर एका गाईचं 5 लिटर दूध 9 लाख गाईचं दूध किती हा नंद बाबा आज गोकुळचा कोण आहे राजा आहे राजा आणि म्हणून नंदानं लगेच काय केलं अख्ख्या गोकुळात